रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत एक स्पेशल पर्सनॅलिटी आहे ज्यांना अनेक सिरियल्समधनं, चित्रपटातनं आपण बघितलेलं आहे. राईट फ्रॉम होणार सुनमी या घरची पासून ते आता मुरांबा सिरियलपर्यंत अनेक वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये आपण त्या ऍक्टरला बघितलेला आहे. अर्थात तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण गप्पा मारणार आहोत शशांक केतकर यांच्यासोबत. अभिनेत्या पलीकडचे शशांक समजून घेण्याचा प्रयत्न या गप्पांमधनं करूयात. सगळ्यात सुरुवातीला खूप खूप स्वागत आहे रेडिओ सिटी मध्ये. थँक्यू प्रसन्न, थँक्यू. आणि सगळ्या रसिक श्रोत्यांना माझा प्रेमाचा नमस्कार. च्या पलीकडचे शशांक सांगायचे असतील तर ते नेमके कसे? ऍक्टरच्या पलीकडचा सांगायचं असेल तर एक अत्यंत फॅमिली मॅन आहे. बर. खूप इमोशनल माणूस आहे, तितकाच प्रॅक्टिकल आहे, हक्कासाठी भांडणारा माणूस आहे, देशावर प्रचंड प्रेम असणारा माणूस आहे. ओके. आणि खूप सामान्य साधा माणूस आहे. कारण मला त्या लाईमलाईट मध्ये राहायला कधी आवडलेलं नाहीये, कधी आवडतही नाही. आणि मी फक्त कॅमेरा समोर तो असतो, त्याच्या पलीकडे मी सगळा नॉर्मल माणूस असतो. आणि मला तसंच नॉर्मल जगायला आवडतं. कारण ऍक्टरचं लाईफ हे खरंच आळवावरचं पाणी असतं. तो उद्या जर ते सगळं कोरडं झालं तर मला त्याचा त्रासही होता कामा नये. आपण होणार सुनमी नंतर एक वेगळी ओळख मिळाली, त्याच्यानंतरच्या सगळ्या घडामोडी ज्या त्या फॅन्सना माहिती आहेच. पण त्याच्या आधी शशांक नेमकं काय करत होते, काय लाईफ मध्ये होतं? माझं अगदी लहानपणाचं डोकवायचं पाहिलं ना तर बरीच शहरं बदलली. त्यामुळे माझं एक छोटंसं नुकसान असं झालं की माझा मित्र परिवार सतत तुटत राहिला. त्यामुळे माझा जन्म साताऱ्याचा, मग नंतर मी वाईला काही दिवस राहिलो, मग पुण्याला होतो, मग पुन्हा साताऱ्यात होतो, मग त्यानंतर मुंबईला होतो, मग इंजिनिअरिंगसाठी पुण्यात होतो, इंजिनिअरिंग नंतरचं मास्टर्स करण्यासाठी सिडनीला होतो, मग त्यानंतर पुन्हा इथे आलो. आल्यानंतर आई वडिलांना हे सांगितलं की मला ऍक्टिंग क्षेत्रात काहीतरी करायचंय आणि त्यांनी मला परवानगी दिली. मी त्यांच्याकडनं 6 महिने मागितले आणि मग माझा हा सगळा प्रवास, हा स्ट्रगल सुरू झाला. आणि नशिबाने चांगली माणसं मला भेटत गेली. कारण आधी माणसं चांगली सापडणं, ती भेटत राहणं खूप गरजेचं असतं. मग त्यातनं अपॉर्च्युनिटीज आणि पैसा हे सगळं क्रिएट होतं, पण त्याआधी माणसं भेटणं खूप गरजेचं असतं. बरोबर. आणि ते माझ्या नशिबाने खूप छान झालं माझ्या बाबतीत. आणि त्याचं सगळं श्रेय मी अर्थात माझा जो काही मित्र परिवार होता तो आणि आई वडील यांना सगळ्यांना देतो. आणि माझे शिक्षक, कारण त्यांनी मला चांगलं वाचन म्हणजे काय, चांगलं ऐकणं म्हणजे काय, चांगलं बोलणं काय हे त्यांनी मला सांगितलं असल्यामुळे मला चांगली माणसं ओळखता आली आणि त्यातनं मला माझं करिअर घडवता आलं. सुरुवात म्हणशील तर सगळी इतरांसारखीच झाली. ऑडिशन्स देत होतो आणि फॉर्च्युनेटली माझ्या बऱ्यापैकी ऑडिशन्स क्लिक होत होत्या, सिलेक्शन होत होते. पण पैशासाठी मला नेमकं तोंड कधी उघडता यायचं नाही. त्यामुळे त्याच्यात फार गप्पे शब्द झाले होते की नेमके पैसे मागायचे किती. असं करत बारीक सारीक कामं करत होणार सुनमी या घरची माझी 6वी मालिका. त्याच्या छोटी छोटी कॅरेक्टर्स केली होती, जी काही फार लोकांना कळली नाहीत, माझ्या अर्थात लक्षात आहेत, पण ती अशी काही लोकांपर्यंत पोहोचली नाहीत फार. त्यातही काही जे अगदी डायरेक्ट फायर असतात त्यांनी माझी ती छोटी छोटी कामं सुद्धा बघितलेली आहेत. पण तू म्हणतोस तसं की होणार सून हा टर्निंग पॉइंट होता आणि तिकडनं सगळंच गणित बदल. नाही, नक्कीच. पण असं असतं ना, आपण स्वतःबद्दल नक्कीच विचार करत असतो. आपल्यातले प्लस पॉइंट्स आपल्याला माहिती असतात आणि काय बदललं तर चांगलं होऊ शकतं हेही माहिती असतं. सो शशांक यांच्यामधला प्लस पॉइंट सांगायचा असेल तर तो नेमका कोणता? पटकन अडॅप्ट करतो, हा माझा खूप प्लस पॉइंट आहे. कारण आमच्या क्षेत्रामध्ये बरेच वेगवेगळे डिरेक्टर्स असतात, बरेच वेगवेगळे कलाकार असतात, लेखक असतात. प्रत्येकाचे ऑन फील्ड स्वभाव पण वेगळे असतात. सो त्या सगळ्याला पटकन अडॅप्ट करून आपण त्यांच्यासारखे किंवा ते आपल्यासारखे काहीसे होऊन एकरूप होणं, एकजीव होणं फार गरजेचं आहे प्रत्येक कलाकारांनी. म्हणजे अगदीच नीट सांगायचं तर याच्या आधीच्या मालिकांमध्ये बऱ्यापैकी समवयीन हिरोईन्स होत्या. आता मुरांबा नावाची जी मालिका करतोय त्याच्यातली जी हिरोईन आहे ती जेमतेम 24 वर्षाची आणि मी 38 आहे. बरोबर. त्यामुळे तिचं वय, तिचे विचार आणि तिचं एकंदर चंचलपणा याला मी अडॅप्ट करणं गरजेचं होतं. आणि तिनं माझ्या लेवलचं वागणं गरजेचं नव्हतं, मी तिच्या लेवलला जाणं गरजेचं होतं. कारण गोष्टीतला तो अक्षय सुद्धा 28चा होता. बरोबर. त्यामुळे हे अडॅप्ट करणं किंवा रोहिणी अटंगडींबरोबर जेव्हा होणार सून मध्ये काम केलं तर त्यांच्या बरोबर ते अडॅप्ट करणं, इतक्या मोठ्या सिनियर कलाकार आहेत त्यांच्या बरोबर काम करायचं म्हणजे नेमकं त्या कसं करतात. त्याच्यात प्रसाद ओक होते, त्याच्यात सुविता सत्ते होत्या, त्यात लीना भागवत होत्या, त्यात मनोज जोशी माझे बाबा होते, इतके सिनियर मातब्बर कलाकार, मंदार देवसळे सारखा मोठा दिग्दर्शक, झी मराठी सारखं चॅनल,
तर हे सगळे इतके सिनियर मंडळी आजूबाजूला असताना ना आपण त्यांच्यातनं काय काय शिकू शकतो या प्रोसेसमध्ये मी त्यांच्याबरोबर अडॅप्ट झालो. यु नो ते अडॅप्टेशन कुठेही असू शकतं. आपण खालती जाणं, वरती जाणं, आजूबाजू लहान वयाचे असोत, मोठ्या वयाचे असोत, सतत शिकत राहणं माझा खूप प्लस पॉईंट असं मला नेहमी वाटतं. नक्कीच. एखादी गोष्ट बदलली माझ्यामधली तर मी आणखीन चांगली पर्सनॅलिटी होऊ शकतो असं वाटतं. अशी कुठली गोष्ट आहे? मी फार कमी बोलतो कधी कधी आणि ओळख प्रॉपर झाल्याशिवाय मी ओपन आउट होत नाही. ओके. किंवा माझा चेहरा लोकांना पटकन जेवढा तो रोमॅन्टिक हिरो मी प्ले करतो तेवढाच रागेट पण वाटतो की याला खूप राग येत असेल असं वाटतं आणि जो येतो सुद्धा मला. मला एखादी गोष्ट समोर चुकीची घडतीये हे दिसलं की मला फार राग येतो. ओके. समाजात घडणारी गोष्ट असो किंवा सेटवर घडणारी गोष्ट असो, चुकीचं काही घडतंय असं दिसलं मला की मला भयंकर राग येतो आणि या रागावरती नियंत्रण मला थोडंसं आणायचंय. बट ऍट द सेम टाइम चुकीच्या गोष्टींना मला खतपाणी पण घालायचं. ओके. मला ते चुकीची गोष्ट सांगायची सुद्धा, ती मांडायची सुद्धा, ते बरोबर कसं आहे हेही सांगायचंय, पण ते रागात सांगायचं नाहीये. सो हे मला कुठेतरी मॅनेज करता आलं तर मला वाटेल की मी काहीतरी बदललं स्वतः. नक्कीच. अशी रिसेंट मधली एखादी गोष्ट सांगता येईल की जिथे राग आला आणि सांगितलं मी की नको हे, अशा यांनी काही? मग ते अगदी माझ्या गोष्टीच्या बाबतीत सुद्धा असेल. अरे मी ज्या सिरियल्सचा भाग असतो ना आणि मी ओपनली सुद्धा बोलतो की आमच्याकडे जे पाणी घालणं असतं गोष्टीला, गोष्ट वाढवण्यासाठी, सो ते मी अगदी आमच्या टीमला पण अपफ्रंट सांगतो की हे करू नका, हे माती खातोय आपण. हे केलं तर प्रेक्षक दुरावतील, प्रेक्षक लांब जातील, त्यांना नाही आवडणार. यावरनं भांडणं होतात, मग सेटवरच्या स्वच्छतेवरनं माझी भांडणं होतात, सेटवरच्या एकंदर वातावरण जे असतं, काही जणांचे निगेटिव्ह वाईब्स असतात त्याच्यावरनं भांडणं होतात. हे तर झालं प्रोफेशनली. आता भाषाच जर माझी, आमचं शहर, आमचं कुटुंब हे जर पुण्यातलं दाखवलेलं आहोत तर मग त्यातले काही लहेजा वापरणं, पुण्यातलं बोलता येणं हे गरजेचं आहे. बरोबर. सो जे नवीन ऍक्टर्स आहेत त्यांना हे एका महिन्यात जमत नसेल तर मग फार असं वाटतं की अरे करा ना, प्रयत्न करा, थोडा अभ्यास करा त्या परिसराचा, त्या शहराचा. पण हे तर झालं कामा बाबतीत. पण याहीपेक्षा मला जास्त राग येतो तो म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी. तू माझे व्हिडिओज पाहिलेले आहेत मला माहित नाही, पण सोशल मीडियावरती मी सतत आपल्या आजूबाजूला जो काही कचरा असतो, जे काही खड्डे असतात, जे काही सणांच्या नावाखाली जो काही धंदा चालतो, एकंदर सगळं याबद्दल मी प्रचंड वोकल आहे आणि मला या बाबतीत खूप काही काम करायला मिळालं तर मला या बाबतीत खरंच करायला आवडेल. पण मी याच बाबतीमध्ये बोलणार होतो की शशांक केतकर सोशल मीडियाला नेमकं कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहतात? इट्स अ सोशल मीडिया, एक मीडिया आहे ज्याच्या थ्रू मला काहीतरी सोशल चेंज घडवता आला पाहिजे. आय लुक ॲट इट इन दिस मॅनर. ओके. इट्स अ मीडिया विच इज अ फ्री मीडिया, जे माझ्या हातात आहे, त्यामुळे मी ते फार केअरफुली वापरलं पाहिजे, ज्यातनं काहीतरी सोशल मेसेज गेला पाहिजे आणि काहीतरी सोशली बदल घडवता आला पाहिजे. माझे जर काही लाख फॉलोअर्स जर असतील तर त्यांच्यापर्यंत आपण नेमकं चांगलं कसं जगूया, आपला देश चांगला कसा घडवूया हे जर पोहोचवता आलं मला, तर मला वाटतं की मी खरा भारताचा चांगला नागरिक असेल जो एक ऍक्टर आहे. कारण मला माझ्या फक्त ऍक्टिंग आणि मग फक्त कोलॅबरेशन आणि मग मी कुठली प्रोडक्ट्स वापरतो याच्या पलीकडे आपण नीट जगलो तर हा जगणं आपल्या देशावर अवलंबून आहे. आपला देश जर नीट असेल तर महाराष्ट्र नीट असेल, महाराष्ट्र नीट असेल तर माझं ठाणे नीट असेल, आणि ठाणे नीट असेल तर माझी सोसायटी नीट असेल, आणि सोसायटी नीट असेल तर माझं घर नीट असेल, आणि मग मी नीट असेल. हे लॉजिक ज्या माणसांना कळेल त्यांना आपल्या देशासाठी काहीतरी करावंसं वाटेल. खूप सोप्या गोष्टी आहेत आणि देशासाठी म्हणजे काय बॉर्डरवर लढायचं नाही, हे केलं तुम्ही तर फारच. नक्कीच. कचरा टाकू नका, ट्रॅफिकचे नियम पाळा, बेसिक थिंग्स आहेत. आपल्याकडे त्याची एक उदासीनता आलेली आहे. नाही करायचं, मला नाही करायचं, काय फरक पडतो, याच्यात आपण आपली वाट लागते देशाची. नक्कीच. शूटिंगचं वगैरे म्हटलं की बऱ्यापैकी हेक्टिक असणार, वेळ तिथं लागणार, पण त्याही सगळ्यामधनं जर कुठे थोडाफार वेळ मिळाला समज तर तो कशा पद्धतीनं घालवायला आवडतो? मला कुकिंग भयंकर आवडतं. मी घरात जेव्हा सुट्टी असते तेव्हा आय मेक शुअर की मी काहीतरी कुक करतोय. बर. आय एम अ व्हेजिटेरियन. ओके. पण शाकाहारातलं जे काही करता येईल किंवा नवीन काही जॉईंट फूड प्लेसेस असतील त्या एक्सप्लोर करणं, आणि मला सोलो फिरायला पण आवडतं. पण आता लग्नानंतर, मुलगा झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज अर्थात बदलल्यात. बरोबर. पण अदरवाईज मला सोलो फिरायलाही भयंकर आवडतं आणि मी जगात बऱ्याच देशांमध्ये सोलो फिरलो. बर. आय लव्ह. कारण तो जो एकटेपणा असण्याची जी गंमत आहे ना, आपण एकटे आहोत, आपल्यावर ना कोणाची जबाबदारी आहे ना आपल्याला कोणाची जबाबदारी घ्यायची की त्याला उठा, ही वेळ आहे, बस पकडायची, त्यांना हे फिरायचंय, मला ते फिरायचंय, याच्यातलं काहीच नाही.
मी माझा आहे, मला जिथे वाटेल तिकडे मी फिरणार आहे. त्यामुळे मी सगळं एक्सप्लोर करत 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 भरपूर फिरतो. पण समजा शशांक केतकर आज या फील्डमध्येच नसले असते, म्हणजे ऍक्टिंगच्या क्षेत्रात नसले असते, तर आज कुठे काम करत असले असते, काय करत असले असते? मी म्हटलं तसं मला कुकिंग आवडतं, त्यामुळे मी डेफिनेटली एखादं हॉटेल काढलं असतं आणि शेफ झालो असतो. बर. किंवा कुठल्या तरी मोठ्या हॉटेलमध्ये काम केलं असतं. ओके. आणि तेही झालं नसतं तर ऍज आय एम अ स्विमर ॲज वेल, त्यामुळे मी ऑस्ट्रेलियात इयान थॉर्पच्या स्विमिंग पूलवर काम करायचो. त्यामुळे मी तिथेच काहीतरी करिअर केलं असतं, स्विमिंग मध्ये काहीतरी ऑस्ट्रेलियात करिअर केलं असतं. क्या बात आहे. बट मला नाही वाटत मी यातलं काही केलं असतं, कारण ती एक खुमखुमी असते, एक किडा असतो तो आपल्यामध्ये, तो आपल्याला लहानपणी आपण कोणाला बोलून दाखवत नाही. आपण थोडे मोठे झाल्यानंतर ते डेअरिंग एकदा करावं लागतं, पण ते फार कॉन्शियस डिसिजन घ्यायचं असतं. बरोबर. मी ते घेतलं, ते 6 महिने बरोबर मला वर्कआउट करता आले आणि मग त्यातनं पुढे चांगल्या गोष्टी घडत गेल्या. बहुत बढिया शशांकजी. पण आतापर्यंतची जर्नी तर खूपच सुंदर होती. अभिनय लोकांना प्रचंड आवडतो आहे, सिरियल्स, कॅरेक्टर सगळे आवडत आहेत. पण पुढच्या सगळ्या भावी वाटचालीसाठी आमच्या सगळ्या लिसनर्स कडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. आज आपल्या सोबत ऍक्टर शशांक केतकर होते. च्या पलीकडेच्या पुढच्या पॉडकास्ट मधनं भेटूयात एका वेगळ्या सेलिब्रिटीला. तोपर्यंत RJ प्रसन्नला द्या निरोप. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.